अरे देवा, भाज्या आत्तापुरत्या शिल्लक आहेत. आशीला फोन केला पाहिजे, नाहीतर उद्या सकाळी पुन्हा वांद होते. विधाते वहिनींचा फोन आहे. हॅलो वहिनी. हॅलो आशा, मला जरा भाजी पाहिजे. आता मंडईतच आहे मी, इथलं उरकलं की आणून देते. हा बरोबर, निवांती बाजारात पण. वय बरं आहे का की वांगी देऊ काय तुम्हाला? हा आणखी ग. हा देते आणून भाज्या. हा रंजे, मी काय मदत करू का ग तुला? नाही, करते माझी. अगं तू सकाळपासून एकटीच राब राब राबत असतेस, तेवढाच माझा हातभार होईल तुला. करते माझं मी. रंजे, आता काय ठरवलंस तू? कशाचं ग? अगं काल रात्री नाही वय भाऊसाहेब तुला कावलं, समजा त्यांच्या कानावर घालायचं म्हणून म्हणलं आता काय करणार आहेस? अगं आपलं ठरलंय ना व का, येळ आल्यावर सांग, उगीच कशाला घाई करायची. अगं होय, तुझं बरोबर आहे, पर भाऊसाहेबांचा स्वभाव माहित आहे का नाही तुला? उग परत काय तर डोसक्याला ताप नको बाय. वय त्याचं बी भ्या वाटतं मला, पण मी गणपतीला साकडं घातलंय, त्याच्या कृपेने होईल सगळं चांगलं. अगं रंजे, अगं पोरीकडच्यांचा फोन आहे. धर अगं धर की लवकर. हॅलो. हॅलो रंजना ताई. हा बोला की. तुमच्याकडे यायचं होतं. कशाला हो? नाही, जरा महत्वाचंच काम होतं. हा मग बोला की फोनवर. नाही, असं फोनवर नाही बोलता येणार, समोरासमोर आल्यावरच बोलू की. असं काय बोलायचंय महत्वाचं की जे फोनवर नाही बोलता येणार? तसंच आहे, आल्यावर कळेलच की. बर बर. रंजे, काय झालं? काय म्हणली ती? आणि तुझं तोंड का पडलं एवढं? असं काय महत्वाचं बोलायचं असेल त्यासनी काय माहिती. आणि ते इथं आल्यावर भाऊसाहेब आले तर ग, अगं भ्यानीच त्या विचाराने माझ्या काळजाचं पाणी झालंय बघ. अगं तू न ग काळजी करूस. मला का नाही ऋतिक म्हणला होता आज त्यासनी आल्या काहीतरी उशीरच होणार आहे वाटतं. अगं पण मग इतकं महत्वाचं काय बोलायचं असेल त्यासनी? अगं कशाला टेन्शन घेतेस तू? काय लग्नाचंच बोलायला येणार असतील, बोलतील जातील त्यांची ती. तुझ्या तोंडात साखर पडू दे बघ, तू म्हणतीये तसंच होऊ दे बघ. कृष्णा, अगर रॉ मटेरियलचा स्टॉक रेकॉर्ड बाकी आहे. कृष्णा. हा. अगर रॉ मटेरियलचा स्टॉक रेकॉर्ड बाकी आहे. मागच्या 3 दिवसाचा बाकी असेल. 3 दिवसाचा नाही, 4 दिवसाचा बाकी आहे. हा बरोबर, 4 दिवसाचा आहे. मी आजच्या आज पूर्ण करते. हा. कृष्णा काय झालंय तुला? अहो काही नाही सर, डोकं लयच दुखतंय. हे घे, बाम लाव आणि 10 मिनिट शांत बस. थँक्यू सर. लाव लगेच. काय करतेस? 4 दिवसाचा स्टॉक बाकी राहिलाय, तो चेक करते. किती वेळ लागेल काम पूर्ण व्हायला? एक 3-4 तासात पूर्ण होईल, पण लवकरात लवकर पूर्ण करायचा प्रयत्न करते. हे काम आज केलंच पाहिजे असा काही नियम आहे का? नाही, असं काही नाही. मग ठेवती बाजूला. अहो हे काम अर्जंट आहे. मी काय सांगतोय, ते काम बाजूला ठेव. जामदार सर करतील ते काम.
आणि जामदान सरांना ऑलरेडी लोड आहे. मी करते पूर्ण. हे बघ, मी एकदा डोक्यात घेतलं की घेतलं. हलक्यात कामाचं नसतंय आपलं. हाऊ सर पण बस तिथं बस. ती कामं सगळी बाजूला ठेव. सर ऐका की, स्टॉक पूर्ण करणं लय अर्जंट आहे बघा. अभ्यास करणं तेवढंच अर्जंट आहे. सर ती फाईल घ्या बाजूला. हो सर. ठीक आहे, ते पुस्तक घे आणि पहिला अभ्यास कर. परीक्षा जवळ आल्या. उघड पुस्तक, बस खाली. आणि तुम्ही दोघं तिच्यावर लक्ष ठेवा. थोड्या वेळानं करते की मी. सांगितलं नाही एकदा, तिला अजिबात काम लावू नका. ओके सर. तुझ्यामुळे आधीच भाऊसाहेबांची बोलणी खाल्ल्यात मी. लक्ष आहे माझं आतमधनं. इकडे रे. किती झालं पैसे तुमच्या दोघांचं? 500 रुपये टाकी. 500 रुपये असते तो लागा. तासभर काम केलं 500 रुपये मागतोय. अरे देऊन टाक, चांगल्या कामाला नाही करायचं, देऊन टाक. ठीक आहे, 500 रुपये घे. आणि एक गोष्ट ध्यानात ठेव, ही खबर इकडची तिकडे झाली नाही पाहिजे, लक्षात घे. नाही नाही. नाहीतर शरीराचा 500 तुकडे होतील हे ध्यानात ठेव. चालू कर, गाडी भर. पप्या पप्या लवकर ये. कृष्ण आली इकडे, तिला तिकडेच थांबव. इकडे येऊ देऊ नका अजिबात. जा लवकर 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 लवकर. तू काय करते इकडे? काय काम नाही का? जा की काम कर. मी तर कामच करायला आली. तुमचं काय चाललंय इकडं? कसली ऑर्डर बनवताय? तुला कशाला पाहिजे असल्या फालतू चौकशा? भाऊसाहेबांनी तुझ्यापाशी एक निरोप द्यायला सांगितलं मला. चल सांगतो काय ती. हे घे फाईल. डीलरची बिल पोचणं झाल्याची फाईल आहे. शिल्लक बाकी काय ती काढ. भाऊसाहेबांनी ते यायच्यात ते काम पूर्ण करून ठेवायला सांगितलंय. ठीक आहे, करते. कृष्णा, कुठे गेली होतीस ग? हिथंच होते की. मी सगळीकडे हुडकलं तुला, तू नव्हतीस इथं. अहो ते जरा कामात होते. तुला सांगितलं ना अभ्यास सोडून कुठे जायचं नाही म्हणून. मग कशाला गेलतीस तिकडं? अहो सर, महत्वाचं काम आहे ना, आणि आपल्या कारखान्याची प्रगती व्हायला पाहिजे. ते मला बी माहितीये. तुला सांगितलं तेवढंच कर. अभ्यास आहे की अभ्यास. ती माझी पण. हा बर. आता आणखीन कुठली भाजी राहिली? पालक. अरे पालक तर आधीच घातलंय की मी. कोबी पण घातलंय. आता कुठली भाजी राहिली? अहो असं मग मी आज काय बनसलंय तुमचं? काय देण्यातच आहे ना, कुठली भाजी घातली आणि कुठली राहिली ती. अगं पण तुझं असं कधीच होत नाही. बंगल्यावर कोणत्या भाज्या द्यायच्या आणि कोणत्या नाही हे तुला चांगलं ठाव आहे. होय ग, आणि आज माझं लक्षच लागणं झालंय बघ. कृष्णाच्या क्लासमध्ये परीक्षा आहे नव्ह का, त्यामुळे ती काय करते त्याच टेन्शन आलंय. अगं काय होणार आहे तवा? पोरगी पहिल्या नंबराने तुझी पास होणार आहे. होय होय, तू म्हणतेस ना तसंच होऊ दे बघ. हा भाऊ बोला. हा बर बर करतो. हिथलं काम झालं की फाईल बंगल्यावर पोच करतो. हा अहो सर, मी आत्ताच सुट्टी घेतलेली अभ्यासातनं, आणि कारखान्यात येऊन काम करायलाच पाहिजे की हो.
का कारखान्यात येऊन अभ्यास करायचा पगार घेऊ मी तुमच्याकडनं? आता तू ही बोलूच शकत नाहीस. कारखान्यात तुझा अभ्यास झाला पाहिजे ही माझी जबाबदारी आहे. तुला वाटत असेल ते सगळ्या मशीन बिशीन बंद करून टाकतो आणि तुला कोणास त्रास होत असेल ती बी मला सांग, बरोबर बंदोबस्त लावतो. आता तू फक्त अभ्यासच करायचा. आता मी लई महत्वाच्या कामात आहे आणि पप्प्यानेच मला हे काम सांगितलंय आणि भाऊसाहेबांनी त्याला सांगितलंय की आजच्या जे काम पुरं झालंच पाहिजे, लई महत्वाचं आहे. काय मग मला कसं काय माहित नाही? पप्प्या, हा कुणाला विचारून तू हे काम तिला दिलंय? आणि भाऊसाहेबांनी तिला काम सांगितलं हे तुम्हाला का नाही सांगितलं? त्यांनी नाही सांगितलं, पण मला वाटलं की महत्वाचं काम आहे, भाऊसाहेब आले आले हेच काम आधी देतील म्हणून. हे तू तुझ्या मनाने ठरवलं का? मग हिला काही तर बुजगावनं म्हणून आणली काय? करू दे काम. आजपासून कृष्णाला मला विचारल्याशिवाय कुणीच काम सांगायचं नाही. मग आता हे नियम सगळ्याला रिस्त तर सांगावं लागेल. कृष्णा, तू एक काम कर, आज घरी जाऊन अभ्यास कर, परीक्षा आल्याजवळ. कृष्णा, जाता नाही फैल बंगल्यावरती. काय बोलायचंय त्यासनी, नक्की काय म्हणायचंय काय बी कळणार. रंजे अगं वाय शांत बस. त्या पोरीकडच्यांचा फोन येऊन गेलाय तेव्हापासून एरझऱ्या मारतेस. तुझं धड कामात लक्ष नाही का धड परपंचात? काय झालंय तरी काय सूट? हे बघ, माझं आज अजिबात कामात लक्ष नाही. ती आशा आली की मी सांगते तिला. होय ग गुली, त्यासनी काय बोलायचं असेल? रायाच्या पत्रिकेबद्दल तर काय कळलं नसेल ना? अगं नाही ग, पुढली बोलणी करायसाठीच येणार असतील. तसं मला माहित आहे, लग्न मोडायसाठीच येणार आहे ती. काय म्हणालीस? अगं बसत्या बिस्त्याचं विचारायला म्हणून येणार असतील. अगं अजून तसं ठरलं नाही काय? मग तीच ठरवायला येणार असतील बघ तू. काय ग, काय काम होतं? राया सरांच्या रूम मध्ये फाईल ठेवायची होती. आणि इकडं रंजे जाऊन दे की तिला ठेवून दे. आपण जरा महत्वाचं बोलतोय ना का? जाग. रंजे काम बी लई राहिले असतेले है ना? ही एक काम करूया का? आता ही कृष्णी आलीच आहे तर तिच्याकडनं व्हायच काम करून घेऊया का? म्हणजे फव बिव बाकी समजा तूच कर मग. तेवढंच तुला बी जरा बरं वाटेल. चल मी येते तिला सांगू ना. कृष्णे, कारखान्यावरलं काम कसं चाललंय ग? छान चाललंय. आज एकदम देवासारखी धावून आलीस बघ तू कृष्णे. अग काय झालंय, ती पाहुणा आज अचानकच यायला लागली ती आणि आमच्या रंजीची तब्येतच बरी नाही. तिला काय सुधारणाच झालंय बघ. तू एक काम करतेस का? तू फवा कर, बाकीचं समजा रंजी करल. अहो केलं असतं, करायला काही हरकत नाही, पण आज मला अभ्यास आहे. अगं तेवढ्यानं काय होतंय तवा, करशील की पुन्हा अभ्यास. चल कर पुन्हा, चल ये. अगं माझी गुणाची बाई ये 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 ग ये. आवर आता पटापटा. हा ठीक आहे. एक काम कर, आता लागलीच स्वयंपाक बी करून घे. अहो गुली मावशी, करायला काही हरकत नाही हो, पण माझी परीक्षा तोंडावर आली आणि मला अभ्यास करायचा आहे. ह्याच्यात लय वेळ जाईल माझा.
अगं पर तुला कुठे येळ लागतोय? अगं किती पटापटा केलंस तू. आणि थटनडीला मी आहेच की तुला, आणि काय लागलं तर मला सांग. अहो मावशी ऐका की. काय अगं कृष्णे, माणूस एवढं मिनत्या करतय तर एवढा भाव खातेस मी? काय ग, ही अजून आली नाही ती काय? बघ की तर अगं. आणि रंजी, तुझी सासू ग? अगं आत्यासने सुनील बरोबर मंदिरात पाठवून दिलंय. आणि आता आत्या आणि हे यायच्या आधी त्या पोरीकडचे आले की नाही तर लई बरं होईल बघ. फुकटची कटकट नकोय डोसक्याला. माझं मी कसं जुळवते ते माझं मलाच माहिती. अगं येतेली ग, त्यासनी काही काळजी नाही वितावा. अगं ती तर उलट लई आनंदात असतेली बघ तू. रंजे आले तर बघ. नमस्कार, या की बसा. नको ताई साहेब. आओ बसा बसा बसा. बोला, काय काम होतं? ताई साहेब, आम्हाला माफ करा. हे लग्न नाही होऊ शकत ताई. अहो असं कसं अचानक तुम्ही बोलता? लग्नाचा सगळा खर्च आम्ही करतोय की. आमच्याकडनं काही कमी पडतंय का? रायाबद्दल काही तक्रार आहे का? हे बघा, तुम्ही जरी लपवलं असलं तरी आम्हाला समजलंय की तुमच्या पोराच्या पत्रिकेत दोष आहे, आणि आम्हाला आमची पोरगी मरणाच्या दारात ढकलायची नाही. अहो असं कसं बोलताय तुम्ही? पत्रिकेतलं काही समज खरं असतं का? तुम्ही उगीच कशाला मनात काय आणताय? घडू द्या अगर न घडू द्या, पण आमच्या डोक्यात शंकेचं भूत आहे ते काय निघणार आहे वे? आणि आमची पोरगी मरणाच्या दारात ढकलून आम्हाला काय रातसारी झोप लागणार आहे वे? त्या पारेस राहू द्या, हे यापच नको. अहो ऐका, माझं असं करू नका. असं स्थळ तुम्हाला शोधून बी मिळणार नाही वहिनी. काय अगं कृष्णे, इतक्या विश्वासाने मी तुला काम दिलं होतं. ही तुझ्या मामीने तरी इतका वेळ लावला होता का कधी? वाट बघून बघून पाहुणं गेलं बी म्हणजे निस्तीच पुस्तकं वाचतेस वी. अगं काम बी जमाय पाहिजे वाईच. आता सासरी जाऊन जर असं निस्ती साहेबीनिगत मिरवत बसलीस तर सासूकडनं चांगलाच पान उतारा करून घेचीन की. अहो तसं नाही गुली मावशी, माझी आज तब्येत जरा बी ठीक नाही बघा, म्हणूनच उशीर झाला. असली नाटकं चालत नाही ती तिथं. अगं तुझ्यातच चपळपणा नाही ती सांग की. उगा जडगाठ हायस निवळ, काय कामाची नाहीस बघ. कृष्णे, अगं तू कारखान्यात होतीस ना का? आणि तुझा कलस बी होतास, आणि तू इथं काय करतेस? ती फाईल ठेवायला आलते मी, पण इथं काम लागलं म्हणून मदत केली ग. तुला मदत करायची काय गरज आहे ग? हा अगं असे करू दे की व्हायच काम. काय बिघडते वी कामे केली म्हणून? लई लाडवून ठेवू नकाच पोरगीला. तुम्ही तर बोलूच नका. मी तुम्हाला काय बोलते का? माझं कृष्णेचं चाललंय ना का? अगं मीच काम सांगितले ती तिला, करू दे वाईच. काय झिजते वी एवढ्या कामानी? आमची पोरगी झिजू दे, तर काय बी होऊ द्या. तुम्हाला काय करायचंय? आणि ती काय तुमच्या इथे काम करायला येते हो? उठसूट बघा त्या काम सांगत बसायची तिला. ती काय मोलकरी नाही तुमची? असे तुला तर सरळ सांगाय गेलं की तू पाक टांगायलाच नेत्यास. आणि काय ग, भाऊसाहेबांनी नाही तुम्हाला मदत केली? मग वाईस तिने मदत केली तर काय बिघडतंय? असे अजून बी सांगते तुला, पोरगीला पोरगीवानीच ठेव, नाही एक दिवस चांगलंच गुण उधळल. तिला कसं वागवायचं ते आमचं मी बघून घेतो, तुम्ही नका सांगू. असे पायरीने राहायचं बर का, लई डोसक्यावर चढायचं नाही. तू कुणाशी बोलतेस ह्याचं भान ठेव. मला हाय भान, तुम्हीच पाक ताल तोडलाय. कुणाचं बी ऐकून गेला, मी काही मिंद नाही कुणाचं. अगं मामे पास कर की, कशाला इतकी लांबड लावतेस? मी कुठं लांबड लावल्या? ह्या बाईनीच पार धारभर सोडलाय. तर तुझं तोंड लय की साजूक तुपातलं, शिवून ठेव म्हणजे लय वाचा वाचा करायचं नाही. एवढी हाऊस असेल ना तर शिवत बस तुझं तूच. असे लय तोंड सोडून बोलतेस काय? एक दिवस का नाही तुला तुझी लायकी दाखवून दे.
कृष्णा